हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्वातीज किचन अँड लाईफस्टाईल. आय रिअली होप की तुम्ही सगळे खूप छान मजेत मस्त असाल. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं किचन टूर. हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. बरेच जण मला कमेंट्स करायचे की तुझं किचन शेअर कर. ॲक्च्युली मी बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे जेव्हा माझं नॉन मॉड्युलर किचन होतं त्यामध्ये बिलकुलही मॉड्युलर आम्ही काही चेंजेस केले नव्हते. जसं बिल्डरने दिलेलं आहे अगदी तसंच्या तसं होतं. ते किचन टूर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याला आता बरीच दिवस झालेले, आय थिंक 3 वर्ष कंप्लीट झाले असतील त्या व्हिडिओला. तर ते जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला खाली त्याची लिंक देईल. ते बिलकुल नॉन मॉड्युलर किचन होतं. खूप छोट्या आणि खूप कमी गोष्टी मी ठेवलेल्या होत्या, जास्त लागतही नव्हत्या. पण आता किचन थोडंसं मॉड्युलर केलेलं आहे, खूप चेंजेस केलेले आहेत किचनमध्ये. आधीचा जो किचन ओटा होता तो दक्षिणेकडे तोंड करून होता. म्हणजे दक्षिणेकडे किचन असल्यामुळे म्हणजे जेव्हा स्वयंपाक करायचे तेव्हा माझं तोंड दक्षिणेकडे व्हायचं आणि गॅस वगैरे सगळं दक्षिण दिशेला असायचं. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार ते योग्यही नाही. सो आम्ही थोडेसे चेंजेस केलेले आहेत. म्हणजे किचन ओटाही चेंज केलेला आहे, पाणी वगैरे सगळं युटिलिटी एरियामध्ये शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे पिण्याचं पाणी, सांडण्याचं पाणी, सिंक वगैरे सगळं शिफ्ट केलेलं आहे युटिलिटी एरियामध्ये. आणि जो किचन आहे त्यामध्ये फक्त ओटा आणि कॅबिनेट्स म्हणजे वस्तू वगैरे ठेवण्यासाठी, तर एवढंच ठेवलेलं आहे. आणि अगदी छोटंसं किचन आहे माझं. तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सुरुवात करते मी लेफ्ट कॉर्नरपासून. किचन जो आहे, जो किचन रूम आहे त्याच्या लेफ्ट साईडला युटिलिटी एरिया आहे आणि अगदी दरवाजा संपल्यानंतर एक छोटासा कॉर्नर लागतो. त्या कॉर्नरमध्ये माझं सगळं रोजचं यूजचं सामान ठेवलेलं आहे. म्हणजे जे पण सकाळी स्वयंपाक करण्यासाठी मसाले वगैरे, जे काही चहा वगैरे, चहाचे डबे वगैरे असतात ना, ते प्लस वरती एक स्टीलचं असं रॅक मी अडकवलेलं आहे. तर हे स्टीलचं रॅक मी बऱ्याच दिवसापासून वापरते. खूप जुनं आहे. आय थिंक ह्याला 4-5 वर्ष झाली असतील. जेव्हा माझं नॉन मॉड्युलर किचन होतं तेव्हा मी हे घेतलं होतं आणि अजूनही मी याला वापरते. खूप छान स्टेडी आहे. तर सगळ्यात वरच्या साईडला मी तिखटाचे डबे ठेवलेले आहेत. कारण हे हाताला येत नाहीत मोस्टली रेवाच्या वगैरे. आणि मलाही कधी म्हणजे जेव्हा मसाला डब्यातलं संपलेलं असेल तेव्हाच लागतं. मग तेव्हाच मी वरचं काढून घेते. तर त्याच्या साईडला सिरॅमिकचं पॉट होता, त्याचं झाकण होतं आणि मी ते मीठ भरून ठेवण्यासाठी वापरायचे. पण त्याचं ढाकण तुटलेलं आहे. त्यामुळे त्यामध्ये मी असं हे प्लांट जे आहे आर्टिफिशियल प्लांट ते हँग करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर खाली थोडे स्नॅक्सचे डबे आहेत. म्हणजे राघव कधी खेळतो मग त्याच्यासमोर मुरमुरे वगैरे टाकले की तो असं त्याला खातो किंवा खेळत राहतो त्याच्याशी. मग ते मुरमुरे, ओट्स आणि थोडं पास्तासाठी वगैरे लागणारे गोष्टी ठेवलेल्या आहेत. सगळ्यात खालच्या साईडला आहेत माझे चहा साखराचे डबे. चहा, साखर, थोडंसं तूप. हा सगळ्यात खालचा कॉर्नर जो आहे तो पूर्णपणे माझा रेग्युलर वापरायच्या सामानाचा आहे. आता सगळ्यात खालून जर पाहिलं तर हे 3 डबे आहेत जे रेग्युलरली वापरतात. एका ह्याच्यामध्ये मी तीळ ठेवलेलं आहे. तिळाची आणि तिळगुळ पोळी जी आहे ती मोस्टली आमच्या घरामध्ये नेहमी बनते. तीळ, कूट, मीठ हे 3 डबे. त्याच्यावरती ऑइल कंटेनर्स, ह्या 2 ऑइल्सच्या बॉटल आहेत आणि ह्या ज्या 2 ऑइल्सच्या बॉटल आहेत ते मी एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवलेल्या आहेत. कारण हे स्टीलचं रॅक आहे. थोडंसं हलतं कधी-कधी, एवढी जास्त स्टेडी नाही आहे, एवढं स्ट्राँग ग्रिप याची नाही आहे. त्यामुळे ह्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मी हे तेलाच्या 2 बॉटल्स ठेवल्यात. खाली पेपर अंथरलाय त्यामुळे ऑइलचे डाग लागू नयेत. त्यानंतर नेक्स्ट हे जे होल्डर आहे याच्यामध्ये सीझर, नाईफ किंवा आपली खिसणी वगैरे असते ती ठेवलेली आहे. ड्रॉवरमध्ये ठेवल्यानंतर मोस्टली रेवा उघडते आणि कात्री येऊन मोस्टली बऱ्याच गोष्टी ते मग पेपर कट करणे किंवा बरंच तिचं काही-काही चाललेलं असतं. त्यामुळे मी हे सीझर वगैरे इथं ठेवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते माझं 4 नाईफ चं सेट आहे. 4 नाईफ आणि 1 सीझरचा, जो की मी रिसेंटली Meeshoवरून ऑर्डर केलेला आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल. तो मी इथे ठेवलेला आहे. मग नाईफ वगैरे ज्या धारदार गोष्टी आहेत त्या मी अशा वरतीच ठेवलेल्या आहेत, ज्यामुळे की रेवाच्या हाताला त्या सहजपणे लागत नाहीत. आणि हे नाईफ खूप जास्त धारदार आहेत. नवीनच असल्यामुळे पटकन हाताला आत्तापर्यंत माझ्या हाताला एकदा दोनदा लागलेले आहेत. त्यामुळे मी असं वरतीच ठेवते. नेक्स्ट हे छोटे-छोटे डब्बे आहेत ज्याच्यामध्ये की हळद आणि मीठ मी भरून ठेवलेलं आहे. परत थोडं एक छोटीशी मधाची बॉटल मी इथं ठेवलेली आहे. मी राघवला मध देते अधूनमधून. जास्त मध आम्ही घेत नाही. पण एक छोटीशी बॉटल आहे जी की राघवसाठी तेवढी पुरेशी आहे. तेवढी मी बॉटल वरती ठेवलेली आहे. त्यानंतर हे छोटे-छोटे 2 आर्टिफिशियल प्लांट्स ठेवलेत. सुंदर वाटतात. खूप छान वाटते इथे काम करताना वगैरे, असं बघायला पण अट्रॅक्टिव्ह असेल, किचन सजवलेलं असेल तर काम करायलाही तेवढाच उत्साह येतो. त्यानंतर इथे मी छोटासा खलबत्ता ठेवलेला आहे. अद्रक वगैरे कुटण्यासाठी किंवा कधी लसूण वगैरे कुटून फोडणीला घालण्यासाठी छोटासा लागतो तो ठेवला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा 3चा ट्रे आहे, 3 सेटचा. वरती हे तुम्हाला जे मनी प्लांटचं कंटेनर म्हणजे छोटंसं दिसतंय त्याच्यामध्ये मी मनी प्लांट लावला आहे आणि असे 3 सेट होते. 3 असे हे होते डब्बे.
सॉरी 3 कंटेनर होते असे. ते 2 फुटलेत आणि हे एकच राहिलेलं आहे. याचंही झाकण फुटलेलं आहे ॲक्चुअली. त्याच्यामध्ये मी मनी प्लांट लावलाय आणि दोन्ही साईडला 2 साच्यामध्ये मी एकामध्ये तुपाचा छोटासा डब्बा आणि तेलाचं बुटकुला, आमच्याकडे बुटकुला असं हा शब्द आहे. ओव्हनमध्ये वापरण्यासाठी दिलेलं हे स्टीलचं स्टँड आहे. त्याच्यावरती हा मसाल्याचा डब्बा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मग हा 3 साच्याचा ट्रे मी ठेवलेला आहे सिरॅमिकचा आणि साईडला हा जग आहे पाण्याचा. तर तो पाणी स्वयंपाक करताना ऑब्व्हियसली पाणी जास्त लागतंच. मग ते पाणी याच्यामध्ये मी भरून ठेवते आणि वरती एक हँकी अशी लावलेली आहे. तीही मी Mishoवरून मागवला होता. 5चा सेट होता. खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि त्याच्यावरती मी एक DIY बनवलं होतं रेड कलरचं बँगल्सचं. ते मी इथं अडकवलेलं आहे. तर हा संपूर्ण कॉर्नर जशास तसा सेम रेग्युलरली असंच असतो. याच्यात मी काहीही ॲड केलेलं नाहीये किंवा काहीही कमी केलेलं नाहीये. त्यामुळे रेग्युलर जे ॲक्चुअल आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर जेव्हा आपण राईट साईडला येतो तेव्हा माझ्याकडे हा 3 बर्नरचा गॅस आणि या कॉर्नरला आहे माझं ओव्हन. तर स्विच बोर्ड इकडे असल्यामुळे मी हे ह्या कॉर्नरला ठेवलेलं आहे आणि स्टँडवरती ठेवलं आहे चारपाईच्या. त्या खालची जागाही वापरात येते. त्याच्याखाली मी मातीचं भांडं ठेवलेलं आहे. पॉट आहे ज्याच्यामध्ये की मी भाज्या वगैरे बनवते, खिचडी वगैरे आणि त्याच्या साईडलाच हे बजाजचं फूड प्रोसेसर आहे माझं. हे रोज मला वापरात येतं म्हणजे कणिक मळण्यासाठी वगैरे. रेग्युलरली मी याच्यातच कणिक मळते त्यामुळे मला हे रेग्युलरली वरतीच लागतं. तर मी हे वरतीच ठेवलं आणि ओव्हनच्या साईडलाच मग नाईफ बोर्ड वगैरे असतात. आणि त्याच्यानंतर ओव्हनचा हा वरचा जो कॉर्नर आहे, म्हणजे वरचा जो स्पेस आहे, तो मी थोडासा डेकोरेट केलेला आहे. मागच्या साईडला एक आर्टिफिशियल प्लांट, एक क्विट्सचं बोर्ड आहे, गुड फूड इज गुड मूड आणि नंतर थोडेसे जे कॉफी मग्स असतात वेगवेगळे घरामध्ये, मोस्टली जास्त लागत नाही, 3-4च आहेत, ते मी इथं ठेवलेले आहेत. आणि एक काचेचा बाऊल आहे, त्याच्यामध्ये अशी ऊद लावून ठेवलेली आहे मी स्वयंपाक करताना किंवा कधी-कधी मंत्र वगैरे लावते मी इथे, तेव्हा खूप छान सुंदर वाटतं. त्यानंतर वरचा जो शेल्फ आहे तो अशा प्रकारचा ओपन शेल्फ आहे. त्यामध्ये सगळे मी असे काचेचे कंटेनर्स ठेवलेले आहेत, काही प्लास्टिकचे, जे मला रेग्युलर वापरामध्ये येणाऱ्या गोष्टी असतात. जसे की आपण सकाळी ड्रायफ्रुट्स वगैरे घेतो किंवा रात्री भिजवण्यासाठी चिया सीड्स वगैरे लागतात. त्या सगळ्या गोष्टी मी इथं ठेवलेल्या आहेत. ज्या लागतात त्या सगळ्या मी इथंच ठेवलेल्या आहेत. एकसारखे अरेंज करून ठेवल्यात. तर हा असा इकडचा कॉर्नर आहे माझा. जास्त काही सामान मी ठेवलेलं नाहीये. जे रेग्युलरली वापरात येतं किंवा जे गरजेचं आहे, तेवढंच सामान ठेवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आल्यानंतर इथे आहे मटका पाण्याचा आणि याच्यासाठी स्टँड वापरलेलं आहे मी. त्याच्या स्टँडच्या आतमध्ये ग्लासेस वगैरे ठेवलेले आहेत. तर असा हा माझा किचनचा राईट साईडचा कॉर्नर आहे. पूर्णपणे या साईडला मी फर्निचर केलेलं आहे. गॅस ओट्याच्या वरती खिडकी असल्यामुळे लेफ्ट साईडला काहीही कॅबिनेट्स वगैरे बनवले नाही आहेत. राईट साईडलाच सगळे मोस्टली कॅबिनेट्स बनवलेले आहेत. तर वन बाय वन मी तुम्हाला सगळे कॅबिनेट्स दाखवते. सगळ्यात पहिलं सुरुवातीला वरचा जो लेफ्ट साईडचा कॉर्नर आहे तो मी तुम्हाला दाखवते. मोस्टली हा कॉर्नर जो आहे मध्ये एक्स्ट्राचं सामान मी ठेवलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि एक्स्ट्राचं सामान सगळ्यात वरच्या साईडला बजाज फूड प्रोसेसरचे जे एक्स्ट्राचे इक्विपमेंट्स आहेत, जे की रेग्युलरली लागत नाहीत, ते मी या ब्लू कलरच्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. कारण रेग्युलरली मला फक्त फूड प्रोसेसर कणिक मळण्यासाठीच लागतं आणि मिक्सरचे जे छोटे-छोटे भांडे आहेत, ते मी खाली ठेवलेले आहेत. त्याच्या खाली सगळे इक्विपमेंट्स आहेत माझे. ते सगळे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स जसं की सँडविच मेकर, बॉटलचं जे ज्युसर वगैरे ज्यूस बनवण्यासाठी वापरतो ते आणि हँड ब्लेंडर ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर राईट साईडला जो वरचा शेल्फ आहे, त्यामध्ये कधी-कधी लागणाऱ्या जे सामान असतात डाळी वगैरे, ते मी ठेवलेलं आहे. साबुदाणा किंवा चिंच वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कधी-कधी लागतात, रेग्युलरली लागत नाहीत. त्याच्या खालच्या शेल्फमध्ये खरं तर रोज लागणाऱ्या गोष्टी ठेवल्यात म्हणजे डाळी, तांदूळ डाळ, तांदूळ, शेंगदाणे, रवा, बेसन वगैरे ह्या रेग्युलर वापरात म्हणजे आपण पोहे वगैरे बनवतो, डाळ-भात लावतो, ह्या सगळ्या गोष्टी मी इथं ठेवलेल्या आहेत. त्यानंतर जो राईट साईडचा कॉर्नर आहे, त्यामध्ये वरच्या शेल्फमध्ये सुद्धा अगेन ज्या कमी वापरात येतात त्या गोष्टी आणि खालच्या शेल्फमध्ये मसाले ठेवलेले आहेत सगळे. तर मसाले मी अगोदर फ्रीजमध्ये ठेवायचे, पण आता मी फ्रीजमध्ये नाही ठेवत, बाहेरच ठेवते. छोट्या कंटेनर्समध्ये मसाले आहेत आणि त्याच्या खालच्या कंटेनर्समध्ये सुद्धा जे मोठे-मोठे म्हणजे आपली लाल मिरची असते, आपण तडक्याला वगैरे वापरतो ती, तेजपत्ता, हळद, बेसिक गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर फ्रिजच्या वरचा जो शेल्फ आहे, यामध्ये मी माझी सर्व क्रॉकरी ठेवलेली आहे. तसं तर खूप जास्त सामान नाही आहे माझ्याकडे, कारण आपण वापरतच नसतो गोष्टी, तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे आणि त्या गोष्टी फुटतातही. लहान मुलं आहेत माझ्या घरामध्ये, त्यामुळे जास्त काचेच्या गोष्टी वापरात येत नाहीत माझ्या.
किंवा क्रॉकरी जास्त वापरामध्ये येत नाही. आजकाल खूप एस्थेटिक क्रॉकरीज वगैरे घेण्याचा मोह होतो मला, परंतु मी सर्रास टाळते. कारण ज्या गोष्टी आपण वापरत नाही त्या घेण्यात काही अर्थ नाहीये. तर हे छोटंसं माझं क्रॉकरी शेल्फ आहे. तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी आज पूर्ण डिटेल किचन टूर तुमच्यासोबत करतीये. तर मला नक्की सांगा, की तुम्हाला माझं किचन कसं वाटतंय आणि याच्यामध्ये काही चेंजेसही वाटत असतील करावेसे, तर तेही सांगा, की तू हे असं करू शकतेस किंवा हे असं ठेवू शकतेस. तर नक्की मला तुमच्या कमेंट्सनी नक्कीच मोटिव्हेशन मिळतं. थोडासा छान वाटतं, की आपण जे करतोय ते योग्य करतोय किंवा आपण बरोबर डायरेक्शनने जातोय. सो क्रॉकरी युनिटच्या खाली इथं माझं 2 डोअर फ्रिज आहे. तिथला जो एरिया आहे, तो जो खालचा शेल्फ आहे, तो मी सगळ्या औषधांसाठी ठेवलेला आहे. जे पण औषध असतात रेवाचे, राघवचे किंवा आमचे, कधी अधून लागणारे जे बेसिक औषधं आपल्याला घरी असायलाच पाहिजे, ते सगळे मी तसे एका कंटेनरमध्ये ठेवलेले आहेत. बाकीचं जे फ्रिजच्या वरती सामान दिसते तुम्हाला, ते बेसिक आहे. पान बनवण्यासाठी किंवा बडीशोप वगैरे आणि या साईडला जे प्लांट दिसते तुम्हाला पिंक कलरमध्ये, ते मी DIY केलेलं प्लांटर आहे. गुलकंदाचा जो डब्बा असतो, तो पेंट करून त्याच्यावरती असे ब्लू डॉट्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये एक आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे. कसं वाटतं ना, वरचे जे कॅबिनेट्स आहेत, त्यामध्ये सगळं मी प्लास्टिकचे कंटेनर्स किंवा काचेचे कंटेनर्स असं ठेवलेलं आहे आणि जे खालचे कॅबिनेट्स आहेत, त्यामध्ये सगळं स्टील ठेवलेलं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला जो राईट साईडचा शेल्फ आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. यामध्ये मी सगळे माझे मोठे-मोठे डबे ठेवलेले आहेत स्टीलचे. सगळे स्टीलचे डबे. आपण कितीही मॉड्युलर किचन बनवू दे किंवा कितीही मॉड्युलर लाईफ असू दे, मराठी माणसाच्या घरामध्ये स्टीलचे डब्बे हे मस्ट असतात. म्हणजे असतातच कुठेही जा तुम्ही. मोठे, छोटे स्टीलचे डब्बे असतातच. कारण सुरुवातीपासून आपण तेच पाहत आलेलो असतो. खालच्या साईडला गहू, ज्वारीचे डब्बे पिठाचे डबे आहेत आणि वरच्या साईडला सगळे म्हणजे डाळी, तांदूळ किंवा ज्या पण घरातल्या गोष्टी बेसिक असतात त्या मी याच्यामध्ये वरती ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही दरवाजावरती बघू शकता अडेसिव्ह हुक्सचा वापर करून इथं असे हँगर्स लावलेले आहेत, ज्यामध्ये की एक्स्ट्राचे जे स्टीलचे चमचे वगैरे मोठे-मोठे आहेत, ते मी इथे अडकवू शकेल. कुकरच्या टोपन्स वगैरे असतात ना, तेही अडकवू शकेल. असं तिन्ही डोअर्सला मी असे हुक्स लावलेले आहेत. त्यानंतर हे दुसरं जे शेल्फ आहे, त्यामध्ये अगदी एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं आहे, जे सॅग्रिगेट करायला थोडं अवघड जातं. ते ठेवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जर बघितले आपण, तर हे 3 ड्रॉवर्स आहेत. त्यामध्ये पहिलं ड्रॉवर आहे, ते कप्स, स्पून्स किंवा चमचे वगैरे ठेवण्यासाठी वापरलेलं आहे. परत मेजरिंग कप्स वगैरे असतात, ते इथे ठेवलेले आहेत मी. छोटे स्पूनसुद्धा सेपरेट करून ठेवले. त्यानंतर नेक्स्ट 2 नंबरचे जे ड्रॉवर आहे, त्यामध्ये सगळे डब्बे ठेवलेले आहेत मी. फ्रिजमध्ये भाज्या स्टोअर करण्यासाठी प्लास्टिकचे डब्बे असू देत किंवा मग टिफिनचे डब्बे असू देत, ते ठेवलेत आणि छोट्या-छोट्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत. आणि सगळ्यात खालचं जे ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत. जेवणाच्या वगैरे प्लेट्स असतात, त्या सगळ्या मोठ्या प्लेट्स मी इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट इकडल्या लेफ्ट साईडला आहे हे पुल आउट ड्रॉवर. त्यामध्ये कटोरीज वगैरे ठेवलेलं आहे. सगळं स्टीलचं. कटोरी, सगळे स्टीलचे भांडे मी इथे ठेवलेले आहेत. त्याच्याखाली मोठे आपले तांबे वगैरे असतात, ते ठेवलेले आहेत आणि सगळ्यात खालच्या साईडला मिक्सर ग्राइंडरचे सगळे भांडे मी खालच्या साईडला ठेवलेले आहेत. त्यानंतर लेफ्ट साईडला वरचा जो ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये सगळ्या माझ्या कढया आणि मिक्सिंग बाउल्स ठेवलेले आहेत. स्टीलचे, ॲल्युमिनियमचे तसं तर मी एक-एक कमी करतीये. पण अजूनही माझ्याकडे कढई आणि पातेलं वगैरे आहे ॲल्युमिनियमचं. एकदमच आपण सगळ्या गोष्टी टाकून नाही देऊ शकत. तर थोडं-थोडं कमी करत जाते मी आणि ते सगळ्या कढया, पातेले आणि काही प्लास्टिकचे सुद्धा मिक्सिंग बाउल आहेत, ते पण मी इथेच ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात खालचं जे ड्रॉवर आहे, त्यामध्ये कुकरचे 2 सेट आहेत माझ्याकडे. ते कुकरचे सेट त्यांच्या डब्यासकट मी तसंच ठेवलेलं आहे खाली आणि 2 स्टीलचे डब्बे आणि 1 प्लास्टिकचा डब्बा. असं मोठं आहे हे ड्रॉवर. त्यामुळे याच्यात आरामात बसून जातं. नंतर नेक्स्ट लेफ्ट साईडला बघितलं तर युटिलिटी एरियाचा डोअर आहे आणि हा जो कॉर्नर होता, या कॉर्नरमध्ये माझं अगोदर फ्रीज होतं आणि तो फ्रीज मी इकडे शिफ्ट केल्यामुळे हा कॉर्नर जो आहे, तो मी भाज्या, फ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी वापरते. म्हणजे कांदे, बटाटे वगैरे ज्या गोष्टी फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत आपण मोस्टली लसण वगैरे किंवा बसायच्या मॅट्स वगैरे असतात, त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. तो असा आहे माझा छोटासा किचन. आय रिअली होप की तुम्हाला आवडला असेल.
तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर प्लीज लाईक करून जा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती अगर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.